अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे आता जेमतेम काही दिवसच शिल्लक राहिले आहेत की आपला अधिक मास, मल मासारंभ, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना संपणार आहे, त्याची समाप्ती होणार आहे। आता जेमतेम बघायला गेलं 10 दिवस बाकी आहेत, बघायला गेलं आजपासून 10 दिवस बाकी आहेत आपला अधिक महिना संपण्यासाठी। कारण की येत्या 15 जून पुढच्या सोमवारी 15 जूनला सोमवती अमावस्या आली आहे आणि या दिवशी आपला हा अधिक मास समाप्त होणार आहे। आता अधिक मास समाप्त होण्याच्या अगोदरच एक अत्यंत प्रभावी व्रत आपल्याला करायचं आहे। बघायला गेलं तर हे संपूर्ण अधिक महिना आपल्याला करायचं होतं व्रत, पण ते शक्य झाले, मला पण माहिती सांगायला थोडा वेळ झाला, त्यासाठी क्षमा असावी। पण म्हटलं आता थोडे दिवस अजून बाकी आहेत आपल्याकडे, सगळ्यांच्या हातामध्ये दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त आपण जेवढी होईल तेवढी माहिती आपण शेअर करूया म्हटलं। आणि कारण की अजून वेळ आहे, शेवटचे 7, 5, 3, 1 दिवस का होईना आपण हे व्रत करू शकणार आहात, जे अत्यंत प्रभावी व्रत आहे। या व्रताबद्दल संपूर्ण माहिती, नियम, अटी आणि या हे व्रत कसं करायचं आहे याचं उद्यापन संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळी, आपणास माहिती असेल की मागच्या 17 मे पासून आपल्या अधिक महिन्याला सुरुवात झाली। आता अधिक महिन्याला आपण काय म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो, सोबत मल मासारंभ देखील म्हणतो। आता सगळ्यांना माहिती असेल की किंवा खूप लोकांना माहिती नसेल सुद्धा किंवा अधिक महिन्यामध्ये मल महात्म्य हे वाचण्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं। आता बघायला गेलं तर मल महात्म्य हा एक ग्रंथ आहे, एक पोथी आहे, याचं वाचन पठण, याचे रोज अध्याय पठण करणे खूप प्रभावी मानलं गेलेलं आहे। आता मल महात्म्य ग्रंथ आता खूप लोकांनी वाचला असेल, कुणी वाचन करत सुद्धा असेल। आता काही जण असे पण आहेत की ज्यांना ह्याच्याबद्दल काही माहिती पण नाही आहे, त्यांनी वाचन सुद्धा केलेलं नाही आहे अधिक महिन्यामध्ये। पण अधिक महिन्यामध्ये मल महात्म्य वाचनाला खूप जास्त अनंत पटीने फळ प्राप्त होणारं असं हे मल महात्म्य ग्रंथ आहे, पोथी आहे। त्याचं वाचन श्रवण आपण या अधिक महिन्यामध्ये संपूर्ण अधिक महिना करायलाच पाहिजे होतं। पण आता ठीक आहे, शेवटचे 10 दिवस बाकी आहेत आपल्याकडे, तर या शेवटच्या 10 दिवसामध्ये आपण बघायला गेलं तर संकल्पयुक्त किंवा विना संकल्प का होईना 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस किंवा 1 दिवसीय का होईना आपण हे व्रत करायचं आहे मल महात्म्य ग्रंथाचं। आता म्हणतात की ताई कसं करायचं हे व्रत, तर एक सांगेल की आता मल महात्म्य ग्रंथ सर्वप्रथम तुम्हाला धार्मिक दुकानातून जाऊन मल महात्म्य ग्रंथ घेऊन यावा लागेल। त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, त्यांचं ठीक आहे। मला जर फोटो भेटला तर माझ्याकडे सुद्धा नाही आहे, मला पण बघावं लागेल। पण जर नसेल तर मी तुम्हाला एक फोटो इथे पिप करून देईल, जर मला भेटला तर तो ग्रंथ तुम्ही आणून घ्या, भेटला तर ते तुमच्या धार्मिक दुकानात जे असेल किंवा तीर्थक्षेत्री तुम्हाला जर भेटला तर अतिशय उत्तम, पण तो आणून घ्या। खूप प्रभावी हे व्रत असणार आहे, खूप सांगते, कारण की भगवान श्री विष्णूंनी स्वतः माता लक्ष्मीला सांगितलेले हे व्रत आहे, म्हणून सांगते याची फळप्राप्ती सुद्धा अनंत पटीने जास्त आहे। तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करणारी, अखंड सौभाग्य प्राप्त करून देणारी, उत्तम आरोग्य तुमच्या कुटुंबाला तुम्हाला प्राप्त करून देणारी ही असं हे व्रत आहे। सोबतच बघायला गेलं तर म्हटल्याप्रमाणे सर्व इच्छा पूर्ती करणारे हे व्रत आहे, अत्यंत प्रभावी आहे खरं सांगते। त्यामुळे आपल्याला श्री भगवान नारायणांनी म्हणजेच भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलेले जे व्रत आहे, त्यावेळेस माता लक्ष्मी त्यांनी या व्रताचं नियम सांगितले, उद्यापन सांगितले आणि फळ सुद्धा सांगितलेलं होतं। तर तेच मी तुम्हाला सांगते की आता या व्रताचं अद्भुत फळ काय आहे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते। आता बघायला गेलं तर आता ही जी पोथी आहे मल महात्म्य ग्रंथ, जर तुम्हाला शेवटच्या 7 दिवसात, 5 दिवसात, 3 दिवसात किंवा 1 दिवसामध्ये संपूर्ण वाचन करणं शक्य झालं ठीक आहे, नाही शक्य झालं तर अजून एक पर्याय मी तुम्हाला सांगते। या ग्रंथामध्ये शेवटचा 30वा अध्याय जो आहे, मल महात्म्य ग्रंथामध्ये शेवटचा 30वा अध्याय जो आहे, तो जरी तुम्ही संकल्पयुक्त रोज या शेवटच्या 10 दिवसामध्ये किंवा 7, 5, 3, 1 दिवसीय जरी तुम्ही पठण केला 30वा अध्याय मल महात्म्य ग्रंथाचा, तर अतिशय उत्तम ठरणार आहे। कारण की या 30व्या अध्यायामध्ये संपूर्ण मल महात्म्य ग्रंथाचा सार दिलेला आहे, सारांश दिलेला आहे आणि फळप्राप्ती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर संकल्प किंवा विना संकल्पित जरी तुम्ही आवर्जून हा जो 30वा अध्याय आहे मल महात्म्य ग्रंथाचा तो रोज पठण जर केला शेवटच्या दिवसात, तर तुम्हाला खूप मोठं फलप्राप्ती मिळणार आहे। तुम्हाला थोडक्यात मी सांगितलंच आहे की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा, अखंड सौभाग्य प्राप्त करून देणारा, सोबत उत्तम आरोग्य प्रदान करणारा आणि माता लक्ष्मी श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून देणारा हे व्रत असणार आहे। त्यामुळे मनोभावे श्रद्धेने तुम्हाला हे व्रत करायचं आहे, जास्त वेळ लागणार नाही आहे, याचं उद्यापन पण काही जास्त अवघड नाही आहे। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या व्रताचे अद्भुत फळ काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगते। तर आरोग्य प्राप्ती होते हे जर व्रत आपण श्रद्धेने जर आपण केलं तर अधिक मासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये, तर हे व्रत करणाऱ्याला शारीरिक व्याधी, मानसिक त्रास आदी व्याधी ज्या काही असतील, अकाली मृत्यूचे संकट सुद्धा तुमचं म्हणजे तुम्हाला ते येत नाही, एवढं ताकद या व्रतामध्ये आहे।
सोबत अखंड सौभाग्य स्त्रियांना प्राप्त होणार आहे. स्त्रियांचे सौभाग्य वाढते, इच्छित पतीची प्राप्ती होते. कुमारिका जर असेल, कुमारिकाने जरी पठण केलं 30वा अध्याय, जर संकल्प युक्त त्यांना मनासारखा जोडीदार देखील मिळू शकणार आहे. सोबत पोटी म्हणजे संतान प्राप्ती सुद्धा, दीर्घायुष्य आणि सद्गुणी संतान जन्माला येऊ शकते. एवढं सुद्धा याचं पुण्य आहे बघा, खूप जास्त. खरं सांगते, मी पण पहिल्यांदाच मला हे कळत आहे. आणि ग्रंथात म्हटले आहे की तया कुळी वैधवाची मात बोलूच नये सर्वथा, म्हणजेच सर्व इच्छांची पूर्ती करणारा हा ग्रंथ आहे. दरिद्री माणूस भाग्यवान होतो, कर्जबाजारी माणूस कर्जातून मुक्त होतो आणि धन इच्छिणाऱ्याला धन प्राप्ती होते. एवढा हा प्रभावी मलमहात्म्य ग्रंथ आहे. संपूर्ण ग्रंथच वाचायला पाहिजे खरं तर, बघायला गेलं तर. वेळ असेल तर नक्कीच वाचा. शेवटच्या दिवसांमध्ये नसेल शक्य तर 30वा अध्याय तरी आवर्जून वाचा. तो संपूर्ण सारांश आणि फळ प्राप्ती करून देणार आहे. म्हणून सांगते, जसं आपण गुरुचरित्राचं बघा शेवटचे अध्याय वाचतो, जे संपूर्ण सारांश असतात बघा, त्याच पद्धतीने 30वा अध्याय हे मलमहात्म्य ग्रंथाचा सारांश आहे. नक्कीच करा. खरं सांगते, खूप प्रभावी आहे. आता ह्याच्यामध्ये सांगितलंय बघा, जर संपूर्ण महिनाभर तुम्हाला संपूर्ण अधिक मासात जर हा ग्रंथ किंवा वाचणं शक्य झालं नसेल, किंवा आता आपल्याला आत्ताच कळाले म्हणायला हरकत नाही, तर शेवटच्या काही दिवसांमध्ये आवर्जून संकल्पयुक्त ह्या ग्रंथाचं पठण वाचन करा, श्रवण करा. नसेल तर ऐका तरी तुम्ही युट्यूबला लावून. नसेल शक्य तर 30वा अध्याय तरी आवर्जून वाचावा. आता स्वतः असं भगवंतांनी सांगितलं आहे, असं देखील याच्यामध्ये सांगितलं आहे. आता हे व्रत आपण संकल्पयुक्त सुरू केलं. संकल्पयुक्त सुरू केल्यानंतर आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा बाळकृष्णाची मूर्ती असतेच, विष्णूंची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम, माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा असते. माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर श्रीयंत्र तर आवर्जून असेलच. तर अशा प्रकारे किंवा फोटो तरी असेलच. तर मी एक सांगेल की बा श्री विष्णू माता लक्ष्मीचा फोटो एकत्र असेल ते पण चालेल. तर आपल्या देवघरामध्ये त्याचं स्थान असावं. सोबत तुम्हाला वेगळी पूजा मांडायची असेल, संकल्पयुक्त सेवा करताना तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू शकता. देवघराच्या बाजूला छान असं लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं, धूप दीप लावायचं, तुपाचा दिवा लावायचा, छान ते फोटो ठेवायचा आपला श्री विष्णू माता लक्ष्मीचा किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. आणि सोबत आपल्याला त्यांना पिवळी फुलं, वस्त्र, अलंकार प्रदान करायचे आहे. आणि संकल्प जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात तेवढे दिवस बाळकृष्णाच्या मूर्ती, आता बाळकृष्णाची मूर्ती का म्हणते आहे, प्रत्येक देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असणारच आहे. तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला श्री पुरुष सुक्तमचं एक वेळेस किंवा 16 वेळेस तर नाही शक्य होणार, एक वेळेस तरी का होईना पठण करून ते स्तोत्र आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याचा. सोबत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. मग स्वच्छ पुसून वगैरे आपण ती पूजेमध्ये मांडणी करावी. पूजा मांडणी करायची इच्छा नसेल तर देवघरासमोर जरी बसून तुम्ही ही पठण केलं तरी सुद्धा चालेल. अभिषेक करायचा मूर्तीवरती. आपण संकल्पयुक्त जेवढे दिवस आपण सेवा करणार आहोत तेवढे दिवस तांबणात घेऊन आणि देवघरात जरी स्थापन केलं परत तरी सुद्धा चालेल. बाळकृष्णाच्या मूर्तीला श्री विष्णूंना तुळशी पत्र, मंजुळा अर्पण कराव्या, पिवळी फुलं अर्पण करावी, छान असा नैवेद्य अर्पण करावा गोडाचा वगैरे. ते केल्यानंतर आपण त्याच्यासमोर बसून दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला वेळ भेटेल त्या टायमिंगला तुम्ही 30वा अध्याय मलमहात्म्य ग्रंथ 30वा अध्याय पठण करायचा आहे. पण मनापासून श्रद्धेने तो पठण करायचा आहे बरं का. घाई गडबड करायची नाही, कारण की शेवटचेच काही दिवस आहे. पण हे दिवस सुद्धा आपण त्या सेवेमध्ये झोकून द्यायचे आहेत. खरं सांगते, होईल तेवढ्या सेवा आपल्याला शेवटच्या दिवसांमध्ये करायच्या आहेत. आता सांगितल्याप्रमाणे आता आपण ही सेवा सुरू केली, संकल्पयुक्त असेल किंवा विना संकल्प. पण काही मी एक सांगेन तुम्हाला, किंवा त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. एकदा सेवा सुरू केली ना की मध्ये खंड पडू द्यायचा नाही. मग काही कारण सुद्धा सांगायचं, अरे मी विसरले, मला वेळच नाही भेटला वाचायला, असं नाही. जर तुमचा या व्रतामध्ये खंड पडला तर तुम्हाला त्या व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही, हे पण सांगितलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा, तुम्हाला सांगतेच मी इथे, स्त्रियांतर्फे किंवा पुरुषांतर्फे जर हे व्रत मध्येच अर्धवट सोडू नये, कारण अर्धवट सोडल्याने पुण्य क्षीण होतं तुमचं. म्हणून सांगते की अर्धवट सोडू नका. 30वा एकच अध्याय आपल्याला वाचायचा आहे, सारांश आणि फळश्रुती म्हणून. तर नक्कीच तेवढं तरी आपल्याला वेळ काढणं शक्य होणारच आहे. तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळपर्यंत कधीही पठण करू शकता. फक्त तुपास दिवा लावून, धूप लावून मस्तपैकी शुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे, आसनावर बसून आपल्याला हा ग्रंथ पठण म्हणजे हा अध्याय किंवा ग्रंथ पठण करायचा आहे. आता हे सर्व झाल्यानंतर पूजा मांडणी तुम्हाला सांगितलं किंवा कसं पठण करायचं ते पण तुम्हाला सांगितलं. ते झाल्यानंतर मासिक धर्म, विटाळ सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर व्यक्तींना सांगा की बाबा शेवटचे काही दिवस बाकी आहेत अधिक मासातले, बाबा तू तरी पठण कर. मिस्टरांना सांगा किंवा मुलांना सांगा, ज्यांना वाचता येतं त्यांना बसवा. पण नक्कीच आवर्जून घरामध्ये हे वाचन झालंच पाहिजे, खरं सांगते. आता हे करत असताना आपल्या घरामध्ये नियम काय पाहिजे, तर आपल्याला माहितीये की मांसाहार घरामध्ये करू नये, शिजवू नये, खाऊ सुद्धा नये. सोबत व्यसन करू नये, घरामध्ये शांतता ठेवावी, आध्यात्मिक वातावरण ठेवावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे, परान्न खायचं नाही आहे. आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं तर तुम्हाला सांगते. आता
शेवटच्या दिवशी म्हणजेच आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 दिवसीय करा, 5 दिवसीय करा, 3 दिवसीय करा किंवा 1 दिवसीय करा, वेळच नाही तर 1 दिवस, शेवटचा अधिक मासातला 1 दिवस का होईना आपण हे 1 दिवसाचं संकल्प व्रत करून आपण पोथी वाचन करून आपण त्याच दिवशी याचं उद्यापन देखील करू शकता. आता उद्यापन कसं करायचं मी एक सांगेल. आता अधिक मास संपणार आहे 15 जूनला सोमवारी, सोमवती अमावास्या आहे आणि 14 तारखेला रविवार आहे. 14 तारखेला दुपारी 12:20 आपली ही अमावास्या सुरू होते आहे. म्हणजे 14 आणि 15 हे दोन्ही दिवस आपले अमावास्येचेच आहे. तर मी एकच सांगेल की अमावास्येला जर तुम्ही उद्यापन करत असाल तर उद्यापन करा, पण असं शक्यतो कोणी करत नाही अमावास्येला उद्यापन, कारण की अमावास्या हा पितरांसाठी दिवस असतो म्हणून. तर आपण अमावास्येच्या अगोदर म्हणजे 20 तारखेला शनिवारी जरी आपण याचं उद्यापन केलं, 20 तारखेपर्यंत शनिवारी आपण याचं उद्यापन करावं. आणि उद्यापन करत असताना ते कसं करायचं आहे तर सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हायचं आहे. आपल्याला आपला जे पूर्ण घर आहे ते गोमूत्र, मीठ, हळद टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे. पूर्ण धूळ वगैरे साफ करून घ्यायची आहे, कारण की आपलं उद्यापन घरामध्ये असणार आहे. सोबत आपल्याला काय करायचं तर उंबऱ्यावरती प्रवेशद्वार स्वच्छ करावा. उंबऱ्यावरती तेच आपण थोडंसं मीठ, गोमूत्र आणि पाणी मिक्स करून, हळद मिक्स करून आपण ते उंबरा स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर हळदीचं लेपन करावं, रांगोळी काढावी, उंबऱ्याचं पूजन करावं. त्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवपूजेमध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे आपल्याला उद्यापनाच्या दिवशी सुद्धा बाळकृष्णाची मूर्ती असेल, श्री विष्णूंची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, अभिषेक करायचाच आहे तुम्हाला. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीचा कुठला मंत्र येत असेल त्याने किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नी जिथे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. श्री सुक्तमचं पठण करून तुम्ही माता लक्ष्मी श्री विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता किंवा पुरुष सुक्त म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता. आवर्जून करायचंच आहे आपल्याला. ते केल्यानंतर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 33 अनारसे, 33 आपल्याला माहिती 33 अंकाला खूप महत्व आहे अधिक मासामध्ये. 33 अनारसे किंवा 33 पुरणाचे धोंडे आपल्याला बनवायचे आहेत या दिवशी. हे बनवण्या किंवा अनारसे आदल्या दिवशी बनवून घ्या, पण धोंडे त्या दिवशी पुरणाचे धोंडे असतात, आपल्याला सगळ्यांना माहितीये. पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा घरामध्ये, 33 पुरणाचे धोंडे बनवायचे आहेत आपल्याला आणि ते एका तांबणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत, सर्व रचून ठेवायचे आहेत. म्हणजे 33 अनारसे घ्या किंवा 33 धोंडे घ्या, दोन्हीपैकी एक घ्या. तर ते आपल्याला ताटामध्ये ठेवायचे आहेत व्यवस्थित गोल असे. आणि मधोमध आपल्याला एक तांब्याचा, आपल्याला पितळेचा असेल, चांदीचा असेल, आपण एक दिवा त्यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही यथाशक्ती तुम्ही ठेवू शकता. तो दिवा तिथे ठेवायचा. तो दिवा प्रज्वलित करून आपण आपल्या घरामध्ये त्या दिवशी अन्नदान करताना सवाष्ण भोजन तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही ब्राह्मण जोडी किंवा ब्राह्मणाला बोलून सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता, त्यांना भोजन द्यायचं आहे या दिवशी. आता जे मी तुम्हाला सांगितलं, जे 33 अनारसे किंवा धोंडे, हे जर आपण आपल्या त्या दिवशी उद्यापना दिवशी आपण सवाष्ण भोजन, ब्राह्मण भोजन आपल्या घरामध्ये झालं की काय करायचं, समजा ब्राह्मणाला बोलवलं तर ब्राह्मणाला ते आपण अनारसे किंवा धोंडे मधोमध दिवा प्रज्वलित करून आपण ते त्यांना दान म्हणून द्यायचे आहे. किंवा आपण आपल्याकडे जर जावं यायचे अजून बाकी राहिले असेल मान सन्मान करण्यासाठी, तर जावयाला जरी आपण भोजन करायला बोलवून, लेकीला जावयाला बोलून आपण जर हे आपण त्यांना दिले अनारसे किंवा धोंडे दिवा प्रज्वलित करून, तरी सुद्धा चालणार आहेत. आणि सवाष्ण जर समजा ब्राह्मण नाही भेटले किंवा जावई वगैरे नाही आहे किंवा येऊ शकणार नाही आहे, तर येऊन गेले सुद्धा आहेत, समजा आता मान सन्मान झाला आहे त्यांचा धोंड्या महिन्याचा, तर तुम्ही सवाष्ण भोजन घालू शकता. सवाष्ण तुम्ही भोजन घाला आणि कुठल्या तरी मंदिरात जाऊन तुम्ही 33 धोंडे किंवा अनारसे हे तुम्ही दान सुद्धा करू शकता, चालेल, काही हरकत नाही. पण आवर्जून आपल्या घरामध्ये ब्राह्मण म्हणजे हे जे सांगेल दान करायचं आहे. आणि या दिवशी आवर्जून आपल्याला अन्नदान घरामध्ये नक्कीच करायचं आहे. हे झालं तुमचं उद्यापन. आता सवाष्ण भोजन करताना तुम्ही ज्यांना कोणाला घरी बोलवलं आहे सवाष्णांना, त्यांना आवर्जून तुम्ही काय करायचं आहे, वस्त्र, समजा तुम्ही त्यांची ओटी भरा, ब्लाऊज पीसनी ओटी भरा, खाणाऱ्याने ओटी त्यांची भरू शकता. 1 बोलवा, 3 बोलवा, यथाशक्ती तुम्हाला 1 जरी भेटली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण सवाष्ण भोजन या दिवशी घरामध्ये नक्कीच करावं. आणि सोबत तिची ओटी भरावी, शृंगारात तिला वस्तू काहीतरी द्याव्या, तिच्या म्हणजे आपण गजरा, मेहंदीचा कोन वगैरे, टिकली जे काही असतं ते आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. ते दिल्यानंतर तुम्ही समजा तुम्हाला अजून पण आहे बघा देण्यासारखं, गरजवंत तुम्ही या दिवशी छत्री आहे, ऊन भरपूर आहे, छत्री देऊ शकता, चप्पल आहे, वस्त्र आहे, हे सर्व काही तुम्ही या दिवशी नक्कीच तुम्ही दान करू शकता. पण नक्कीच अशाच प्रकारे तुम्हाला उद्यापन ह्याचं सांगितलं आहे, तेच मी तुम्हाला इथे सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण व्रत सांगितलेलं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये खाण्यापिण्याचे नियम पण सांगितले. फक्त मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य, घरामध्ये व्यसन आणि कुठल्याही प्रकारचं मांसाहार शिजवलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि सांगितल्याप्रमाणे सुतक विटाळ त्या सेवा करता येणार नाही. आणि सुतक विटाळ जर चालू असेल तर नक्कीच तुम्हाला पुढला पण नाही, 3 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल. 33 महिन्यानंतर परत ही संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सांगते की शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, आवर्जून हे भगवान श्री विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलेलं अत्यंत प्रभावी व्रत आहे.
खूप जास्त फळ देणारं असं हे व्रत आहे. नक्कीच करा. शेवटचे दिवस शिल्लक आहेत. सगळ्या सेवा तुमच्या झाल्या असतील, पोथी पारायण नामस्मरण सगळं काही झालं असेल, पण आता हे एक आहे गोष्ट ती नक्कीच करा. मनोभावे श्रद्धेने करा. 30वा अध्याय बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मल महात्म्य ग्रंथ परत तिथं सांगते आहे, तर नक्कीच घेऊन या आणि त्यातला 30वा अध्याय रोज पठण करा मनापासून श्रद्धेने. आणि काही इच्छा असेल त्या इच्छा सुद्धा आपल्या भगवान विष्णूंना सांगा. खूप अनंत पटीने अधिकम अधिकचे तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते आणि हो, काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.